सह्याद्री बचाव या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या भागातले शिवजन्मभूमीपासून तर पुण्यभूमीच्या या नगरीपर्यंत आपण सगळे बांधव एकजुटीने पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. खरं तर आपल्या सगळ्यांना एक गोष्ट मला मनापासून या ठिकाणी सांगायची आहे. आज आपला सुरेश भाऊ वाघे सारखा एक मराठा समाजाचा तरुण जो जाती धर्माच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं आज 9वा दिवस आहे तो आंदोलन करतोय. आणि या प्रशासनाला माझी विनंती आहे, जे मंत्री झाले त्यांना विनंती आहे, मगाशी अनेक वक्त्यांनी साहेब या ठिकाणी उल्लेख केला, आपण मंत्री झालात, प्रशासकीय अधिकारी झालात, पण आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान कळत नाही, आपल्याला पेसा कायदा कळत नाही. यापेक्षा आमच्या मोलमजुरीने जाणाऱ्या आमच्या माता माऊलीला पेसा कायदा कळाला, आमच्या सरपंचाच्या घाटघरच्या सरपंचाला पेसा कायदा कळाला, आमच्या आजनावळ्याच्या सरपंच माता माऊलीला पेसा कायदा कळाला. खर तर आज प्रवासामध्ये येताना मी एक पुस्तक वाचत होतो महात्मा गांधींचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे या देशावर इंग्रजांनी आक्रमण केलं, या देशावर मुघलांनी आक्रमण केलं, पण हे आक्रमण फिरून लावण्याची ताकद या देशाच्या मातीतल्या प्रत्येक कणाकणामध्ये आहे. महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेमध्ये आपण व्हिडिओ साहेब पाहिला असेल, रेल्वे मधून उतरून दिलं. इंग्रजांनी सांगितलं आफ्रिकेमध्ये तुम्ही आमच्या रेल्वेतून निघून जा, आणि त्याच ठिकाणी महात्मा गांधींनी पण केला, अरे तुम्ही आम्हाला आमच्या रेल्वेतून उतरवलं, तुमच्या रेल्वेतून उतरवलं, एक दिवस असा येईल की मी माझ्या देशातून तुम्हाला उलटून टाकेल. हा पण आपल्या सगळ्यांना करायचा आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे, हा केवळ फक्त एका भागापुरता गावापुरता प्रश्न मर्यादित राहिलेला नाही. जल जमीन जंगल पर्यायाने आज पाण्याचं आपण पाहताय. खालच्या शेतकरी बांधवांना संजयजी साबळे सर आपण अभ्यासू आहात, सोमनाथजी निर्मळ आहे, आमचे जोशी साहेब आहेत, अनेक माणसं या ठिकाणी लढतायत. खरं तर पाणी जर कमी पडलं तर आमचा शेतकरी बांधव देखील उघड्यावर येईल. शासनाला जर प्रकल्प करायचा आहे, अरे गेल्या अनेक वर्ष आमच्या आदिवासी समाजाच्या दृष्टीने महत्वाचा हिरडा प्रकल्प त्या ठिकाणी होऊ शकला नाही, तो तुम्हाला करता येत नाही. या माता माऊली इथं बसल्यात, याच्या डोळ्यात पहा, पहाटे 3 वाजता उठून या मोलमजुरीने जातात, त्यांचा प्रश्न रोजगाराचा तुम्हाला सोडवता येत नाही. आमचे तरुण सहकारी रस्त्यावर बसायची वेळ येते, त्यांचा रोजगाराचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नाही. आणि अदानी सारखा माणूस जो आमच्या जीवावर बसवण्याचं काम त्या ठिकाणी हे सरकार करतंय, ज्या पद्धतीने मुघल गेले, इंग्रज गेले, 2029 ला हे सरकार देखील गेल्याशिवाय राहणार नाही. कुठे घेऊन चाललोय आपण? आमचा आदिवासी समाज भोळा भावडा आहे, साधा आहे, रानवनात राहणार आहे, पण आज खऱ्या अर्थानं ही क्रांतिकारी लढाई आहे आणि ही जिंकल्याशिवाय भगतसिंगांचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. शेवटचा टप्पा होता भगतसिंग सुखदेव राजगुरू, अंतिम टप्प्यात फाशीच्या शिक्षेची त्यांना त्या ठिकाणी जाहीर झालं आणि भगतसिंगांनी घरी पत्र लिहिलं आणि सांगितलं आता मला फाशी होणार आहे. आणि पत्र रिटर्न आलं, त्यांच्या आईचं पत्र होतं आणि पत्रात आई सांगत होती, वडील सांगत होते, आई रडत होती, पण भगतसिंगांनी त्यांना सांगितलं आई तू रडू नको, आई तू रडू नको, कारण तुझ्या डोळ्यातलं पाणी जर या इंग्रजांनी पाहिलं तर ते म्हणतील आपला भारत देश हारला, भारत देश मागे गेला. तशी माझी सगळ्यांना विनंती आहे, आता रडू नका, आता लढा. आम्ही सगळे बाकी हा बहुजन समाज जाती धर्माच्या पलीकडे तुमच्या सोबत ताकदीने उभा आहे, एवढं या निमित्ताने सांगतो. आणि आपल्या या आंदोलनाला आणि आमच्या तिकडे सुरेश भाऊ सारख्या एका युवा सहकार्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो, एवढं सांगतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी जय आदिवासी. केलेलं नाहीये. जर पोलिसांपर्यंत हा आवाज जात असेल किंवा इथल्या अधिकाऱ्यांपर्यंत हा आवाज जात असेल, आम्ही तर इथं मुक्कामी आलोच, पण जर तुम्ही आमच्याशी चर्चा न करता आम्हाला जर नजरअंदाज जर तुम्ही करत असाल तर त्यांची परिणामाची चिंता तुम्हाला त्याची करावं लागेल, हे लक्षात घ्या. इथं नाही थांबा जरा, लगेच नाही, वेळ आली तर ते पण करू, आता लगेच नाही, थांबा जरा. महत्वाचा मुद्दा काय आहे, 3 वाजले, मागच्या किती तास झाले आता आम्ही इथं आलो, घरून निघालो आम्ही 6 वाजता 5:30 वाजता इथपर्यंत आलो. आम्ही अनेक इथं आमची भाषणं झालेले आहेत, आमचे मुद्दे साहेब आपण इथं मांडतोय. आणि आतापर्यंत मगाशी एक पोलीस अधिकारी होते, जेव्हा ते गेले इथून गाडी त्यांची गेली ना, ते चर्चेसाठी गेले होते आतमध्ये. मग त्यांच्यासोबत काय चर्चा झाली, त्यांची काय मतं आहेत, जिल्हाधिकाऱ्यांचं काय मत आहेत, हे आपल्याला माहित नको का? मग माहित पाहिजे की नाही आपल्याला? त्याच्यामुळं
इथल्या अधिकाऱ्यांना एक इशारा द्यायचा मला की जरा टाकी ठिकाणावरती ठेवा आणि आमच्याशी नीटपणे चर्चा करा, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपण इथून तर उठणार नाहीच आहेत आम्ही तर राहायला चालत, त्या बाबतीत काही जुमत नाहीये. हा नाही साहेब, ते करू ना आपण. हे सगळे जे आयुध आहेत त्यांना वाटलं इथं आले शांत भाषण देतात, काय हे करत नाहीयेत, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे लवकरात लवकर जर तुम्ही चर्चा जर केली नाही आमच्या सोबत तर मग बघू आम्ही तुमच्याकडे पण. ठीक आहे. याच्यानंतर तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, संघर्ष हमारा नारा है, बहु इतिहास हमारा है, संघर्ष हमारा नारा है. खरं तर इकडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक गोष्ट माहीत नसेल, ही जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची जी भूमी आहे जुन्नर, कदाचित तुम्ही उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणखी कुठं कुठं पाहिलं असेल. इकडे दंगली झाल्या, धार्मिक दंगली, जातीय दंगली वगैरे वगैरे, परंतु ही जुन्नरची एकमेव अशी भूमी आहे का तिला जातीचा आणि धर्माचा वास नाही. ही पण गोष्ट इकडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात घ्या. आणखीन एक तुम्हाला या जुन्नर तालुक्याचा महत्वाचं वैशिष्ट्य सांगतो साहेब. 16वे ते 17वे शतक आहे. तुम्ही जर अजूनही त्या निमगिरी गावाच्या पायथ्याला गेलात तर तिथे कमीत कमी 82 स्मृतिशिळा आहेत आणि त्या 82 स्मृतिशिळांमध्ये नुसते पुरुष योद्धे नाहीयेत, त्या ठिकाणी स्त्रिया सुद्धा योद्धे आहेत. आणि त्या स्मृतिशिळांवरती जे चित्र आपल्याला दिसते, पुढे पुरुष घोड्याचे सारथी करतोय आणि पाठीमागे आमची महिला भगिनी हातामध्ये तलवार घेऊन बसलेल्या आहे. अजूनही तुम्ही जाऊन बघा. त्याच्यामुळे हा आमचा इतिहास आहे. 15व्या शतकामध्ये 1600 आदिवासींनी तिथं एकाच वेळी रक्त सांडलेलं या सह्याद्रीच्या संरक्षणासाठी. त्याच्यामुळे लढा, संघर्ष हा आमच्यासाठी अजिबात नवीन नाहीये. इथच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना अजून एक गोष्ट सांगतो, इथं आम्ही शांततेने बसलेलो आहोत, आमची मतं मांडत आहोत, आमचे विचार मांडत आहोत. आमच्या गाड्यांना झेंडे आहेत आणि त्या झेंड्यांच्या खाली दांडे पण आहेत, हे पण लक्षात घ्या. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, आणखीन आमचा तुम्ही अंत पाहू नका, आणखीन तुम्ही आमच्या सहनशीलतेच्या बांधाला हात लावू नका, एवढीच माझी तुम्हाला या ठिकाणी नम्र विनंती आहे. यानंतर आमच्या तालुक्यातील खामगाव गावातील सरपंच आमचे युवा सहकारी अजिंक्यजी घोलप आपलं या ठिकाणी मनोगत थोडक्यात व्यक्त करतील.